students, today we are going to start fifth topic of this chapter. Chapter number 15, structure of atoms and nuclei. What is the name of the topic? Atomic spectra. You know that when a white light is incident on a prism, then this light splits up into 7 colors. These 7 colors, totally this band of colors, 7 colors, vision or rainbow colors, is called spectrum of visible light. Is called spectrum of visible light. Like this one is the spectrum, but only for visible light. Here we are going to see the atomic spectra. Plural, spectra is the plural of spectrum. Okay. When a metallic object is heated, समजा कोणत्याही मेटलला तापविले तो रेड हॉट होतो किंवा लाल बुंद होतो. आणि आता सपोज जे लोहार असतात, लोहार लोक लोखंडाला एकदम गरम करतात आणि आजूबाजूला जर अंधार असेल, अंधाऱ्या वेळेला हे जर केलं तर आपल्याला असं दिसतं की तो रेड हॉट जो मेटल आहे, आयर्न असो का कोणताही असो, तर त्याच्यामधून रेज निघतात किंवा त्याला आपण रेडिएशन म्हणतो. मग when a metallic object, कोणताही मेटॅलिक ऑब्जेक्ट इज हिटेड म्हणजे तापविला, इट एमिट्स रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. तो वेगवेगळ्या वेवलेंथ्सच्या रेडिएशन एमिट्स करतो. गरम मेटॅलिक पदार्थ हा वेगवेगळ्या वेवलेंथ्सचे रेडिएशन एमिट करतो, उत्सर्जित करतो. उत्सर्जित करतो रेडिएशन्सला. when this radiation is passed through prism, आणि असं रेडिएशन म्हणजे किरण जर आपण प्रिझम मधून पास केलं तर we get a continuous spectrum. आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. आता एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. समजलं? मग कोणताही मेटल रेड हॉट म्हणजे खूप गरम होईपर्यंत तापवला तर तो रेडिएशन एमिट करतो वेगवेगळ्या वेवलेंथच्या. आणि तो लाईट किंवा रेडिएशन, when this radiation is passed through prism, we get a continuous spectrum. आपल्याला एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. However, तरी पण when hydrogen gas is heated, जर हायड्रोजन गॅसला गरम केलं इनसाइड ए ग्लास ट्यूब, काचेच्या नळीमध्ये हायड्रोजन गॅस भरायचा आणि त्याला गरम करायचं, हीट करायचं टू हाय टेम्परेचर, खूप जास्त हाय टेम्परेचरला त्याला गरम करायचं. द केस इज डिफरंट, परंतु आपल्याला रिझल्ट मात्र वेगळा मिळतो. द केस इज डिफरंट म्हणजे जसं आपण मेटल पासून जो स्पेक्ट्रम, कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळवणार त्याच्यापेक्षा हायड्रोजन गॅसला काचेच्या ट्यूब मध्ये, ग्लासच्या नळीमध्ये आपण हाय टेम्परेचरला तापवलं तर त्याच्यामधून निघणारा स्पेक्ट्रम हा डिफरंट असतो, वेगळा असतो. मग कसा असतो तर त्याचाच आपल्याला स्टडी करायचा आहे. धिस इज अ हायड्रोजन स्पेक्ट्रम, म्हणून याला नाव पडले हायड्रोजन स्पेक्ट्रम. तर बघा, द एमिटेड रेडिएशन हॅज ओनली फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ्स. हायड्रोजन गॅसला गरम केलं तर तो गॅस जे रेडिएशन एमिट करेल त्याच्यामध्ये मात्र ओनली फ्यू सिलेक्टेड म्हणजे ठराविकच वेवलेंथ्सच्या लाईट मिळणार. द एमिटेड रेडिएशन म्हणजे हायड्रोजन गॅसने जे रेडिएशन एमिट केलं हॅज ओनली फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ्स, फक्त तो काहीच सिलेक्टेड वेवलेंथ्सच्या लाईट तो शो करतो किंवा एमिट करतो.
रेडिएशन एमिट करतो. समजलं याच्या मीनिंग? द एमिटेड रेडिएशन हॅज ओनली फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ्स अँड व्हेन पास्ड थ्रू प्रिझम, आणि असा लाईट प्रिझम मधून पास केला, वी गेट अ लाईन, आपल्याला लाईन मिळते, लाईन स्पेक्ट्रम. असा लाईनचा स्पेक्ट्रम मिळतो ॲज अ शोन इन द फिगर. या फिगर मध्ये म्हणून फॉर व्हिजिबल रेंज म्हणजे दिसू शकेल असा हा आहे, म्हणून याला व्हिजिबल रेंज म्हणतात. इट शोज म्हणजे हायड्रोजनला गरम केलं तर तो जो रेडिएशन एमिट करेल ते रेडिएशन फ्यू सिलेक्टेड वेवलेंथचे असतील, आणि असे रेडिएशन वेन पास्ड थ्रू प्रिझम, तर प्रिझम मधून जर पास केले तर आपल्याला वी गेट अ लाईन स्पेक्ट्रम, असा लाईन स्पेक्ट्रम मिळतो. असा लाईन स्पेक्ट्रम मिळतो ॲज अ शोन इन द फिगर फॉर व्हिजिबल रेंज. व्हिजिबल रेंज म्हणजे जे दिसू शकतील, या रेंज मध्ये ते लाईन स्पेक्ट्रम आपण ऑब्झर्व करू शकतो. इट शोज दॅट, ही गोष्ट दर्शविते की हायड्रोजन एमिट्स रेडिएशन ऑफ वेवलेंथ्स, हायड्रोजन एमिट करतो रेडिएशन्स की ज्यांची वेवलेंथ 410, 434, 486 and 656 nanometer and does not emit any radiation. यांच्या व्यतिरिक्त अजून कोणतंही रेडिएशन हायड्रोजन गॅस एमिट करत नाही. विथ वेवलेंथ्स इन बिटवीन दीज वेवलेंथ्स, यांच्यामध्ये ज्या वेवलेंथ आहेत त्या सर्व वेवलेंथचं रेडिएशन तो एमिट करत नाही. डज नॉट एमिट. समजलं मग? इट शोज दॅट हायड्रोजन एमिट्स रेडिएशन ऑफ वेवलेंथ्स 410, 434, 486, 656 nanometer and does not emit any radiation with wavelengths in between these wavelengths. In between these wavelengths म्हणजे यांच्यामध्ये ज्या वेवलेंथ्स असतील त्यांचे रेडिएशन मात्र तो हायड्रोजन गॅस एमिट करत नाही. The lines seen in the spectrum are called emission lines. या स्पेक्ट्रम मध्ये ज्या लाईन्स दिसतात त्याला इमिशन लाईन्स असे म्हणावे. इथं ब्ल्यू कलर्ड लाईन्स ज्या आहेत त्या इमिशन लाईन्स आहेत. हायड्रोजन also emits the radiation at wavelengths in the ultraviolet, infrared radiation. हायड्रोजन हे दोघं प्रकारचे रेडिएशन सुद्धा एमिट करतो and at longer wavelengths, आणि जास्त मोठ्या वेवलेंथ साठीचा लाईट सुद्धा तो एमिट करतो किंवा रेडिएशन तो एमिट करतो. आता बघा, हा लाईन स्पेक्ट्रा आहे. याच्यामध्ये हा जो रिजन आहे तर हा हायर वेवलेंथ कडून इकडे लोअर वेवलेंथ आहे. ॲज यू मूव टुवर्ड्स द लेफ्ट, wavelength goes on decreasing. As you move from left to right, wavelength increases. आता ही जी फर्स्ट लाईन आहे 410 नॅनोमीटर, ही सेकंड लाईन आहे 434 नॅनोमीटर, ही जी थर्ड लाईन आहे 486 नॅनोमीटर, आणि ही जी लाईन आहे ही 656 नॅनोमीटरची आहे. इकडे अल्ट्राव्हायोलेट लाईट, इकडे जसं जसं जाणार तर अल्ट्राव्हायोलेट लाईट असेल. इकडे हा व्हिजिबल रिजन आहे आणि हा इन्फ्रारेड रिजन आहे. फ्रॉम दिस इकडे किती पण आपण लांबवला तरी इन्फ्रारेड रिजन असेल. आता बघा, द स्पेक्ट्रल लाईन्स, या लाईन्सला काय म्हणायचं? इमिशन लाईन्स किंवा स्पेक्ट्रल लाईन्स, म्हणजे स्पेक्ट्रामधील लाईन्सला स्पेक्ट्रल लाईन्स म्हणायचं. द स्पेक्ट्रल लाईन्स कॅन बी क्लासिफाईड इनटू सेव्हरल सिरीज. या लाईन्सला सेव्हरल सिरीज म्हणजे काही सिरीज नाही क्लासिफिकेशन करता येईल. स्टार्टिंग विथ शॉर्टर वेवलेंथ, कमीत कमी वेवलेंथ पासून जास्तीत जास्त वेवलेंथ पर्यंत. स्टार्टिंग विथ शॉर्टर वेवलेंथ ॲज फॉलोज. आता ह्या लाईन्स ज्या मिळतात
तर बघा, लायमन, बाल्मर, पास्टन, ब्रॅकेट, फंड ह्या ज्या आहेत सिरीज ऑफ लाईन्स त्या बघणार आहेत आपण. आता ही लायमन सिरीज आहे, ही बाल्मर सिरीज आहे, ही पास्टन आहे, त्याच्या पुढे अजून 2 टाईपचे आहेत पण ते काही फिगर्स दाखवलेले नाहीत, फक्त 3 भरपूर आहेत. तर ह्या ज्या लाईन्स आहेत 5 प्रकारच्या सिरीज ऑफ लाईन्स, हा ही सिरीज ऑफ लाईन्स याला लायमन सिरीज म्हणायचं. बाल्मर सिरीज सेकंड, बाल्मर सिरीज आहे सिरीज ऑफ लाईन्स. थर्ड आहे पास्टन सिरीज, फोर्थ आहे ब्रॅकेट सिरीज आणि फिफ्थ आहे फंड सिरीज. इथं पी सायलेंट आहे, फंड सिरीज. आता या सिरीज ज्या आहेत यांना एक ऑर्डर आहे, क्रम आहे. पहिली जी असेल ती लायमन, दुसरी असेल बाल्मर, तिसरी असेल पास्टन, फोर्थ असेल ब्रॅकेट आणि फिफ्थ असेल फंड. तर इन ईच सिरीज, प्रत्येक सिरीज मध्ये द सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन्स डिक्रीजेस ॲज यू गो टुवर्ड्स शॉर्टर वेवलेंथ. आता बघा, हे सेपरेशन काय होत जातं, याच्यापेक्षा हे कमी, 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 म्हणजे इकडे शॉर्टर वेवलेंथ कडे जाणार. आता बघा, अल्ट्राव्हायोलेट हा सगळ्यात कमी वेवलेंथ म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सीचा लाईट असतो, रेडिएशन असतो, आणि इकडे जाणार तर वेवलेंथ ही मोठी होते म्हणजे फ्रिक्वेन्सी ही डिक्रीज होते. वेवलेंथ मोठी झाली तर फ्रिक्वेन्सी कमी होते. मग या प्रत्येक सिरीज मध्ये इन ईच सिरीज द सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन्स, या लाईन्सचं जे सेपरेशन आहे ते लेफ्ट कडे येताना कमी कमी होत जातं, डिक्रीजेस द सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन्स as we go towards shorter wavelength. Shorter wavelength means towards the left. Decreases wavelength. The separation between successive lines decreases as we go towards shorter wavelength and they reach a limiting value. आणि नंतर या ठिकाणी डॉटेड लाईन जी आहे ती त्यांची लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय, त्याच्यापेक्षा अजून स्मॉलर वेवलेंथचा लाईट ते एमिट करू शकत नाही. ही डॉटेड लाईन जी आहे दॅट इज अ लिमिट ऑफ दॅट सिरीज. आता पास्टन सिरीज ची लिमिट इथं आहे, पास्टन लिमिट. ह्याच्यापेक्षा अजून स्मॉल वेवलेंथचा लाईट और रेडिएशन ते एमिट करत नाही किंवा मिळणार नाही. मग they reach a limiting value म्हणजे लेफ्ट कडे येताना लिमिट संपते. schematic diagram for first 3 series are shown in the figure given below. first 3 series, याच्या फर्स्ट 3 series आहेत त्यांची schematic diagram दाखवलेली आहे. limiting value of the wavelength is shown by dotted line. आणि प्रत्येक डॉटेड लाईन ही त्या सिरीजचं लिमिट दाखवते. लिमिट म्हणजे काय की त्याच्यापेक्षा अजून स्मॉलर वेवलेंथचे रेडिएशन पॉसिबल नाहीत. इकडे पॉसिबल आहे पण तिकडे नाहीत. आता बघा या तिघ फिगर्स मध्ये दिस वन इज द लायमन सिरीज अँड हियर द लिमिट ऑफ लायमन सिरीज, लायमन लिमिट दॅट इज 90 नॅनोमीटर च्या खाली वेवलेंथ असू शकत नाही. त्याच्यावर मग 100 नॅनोमीटर, 110, 120 नॅनोमीटर वेवलेंथ असू शकते. म्हणजे इकडे वेवलेंथ वाढते, इकडे कमी होते. कमीत कमी इतक्या वेवलेंथचा लाईट रेडिएशन या सिरीज मध्ये ऑब्झर्व करता येईल, त्याच्यापेक्षा अजून स्मॉल नाही. तसंच इथं पण आहे, ही आहे बाल्मर सिरीज. इकडे वेवलेंथ बघा 600 नॅनोमीटर, म्हणजे याच्या नंतरची 120 च्या पुढे 400 नॅनोमीटर. हे 400 नॅनोमीटर ची सिरीज आहे. तर
हे 400 नॅनोमीटर, नंतर हे 500 नॅनोमीटर, 600 नॅनोमीटर्स, आणि ही डॉटेड लाईन बाल्मर लिमिट आहे, लिमिट ऑफ द बाल्मर सिरीज. तसंच पास्टल सिरीज बघा, ह्याचं लिमिट हाफ मायक्रोमीटर आहे. 1 मायक्रोमीटर. हाफ मायक्रोमीटर म्हणजे याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा अजून स्मॉलर वेवलेंथ नाही, पॉसिबल नाही. 1.5 to micrometers, and here wavelength goes on increasing from left to right and from right to left. Wavelength goes on decreasing, it becomes minimum, and there is a limit. Beyond that limit of a minimum wavelength, radiation is not possible, or radiation is not given by the emitted by the hydrogen gas. आता ह्या ज्या लाईन्स आहेत हे एक रूल फॉलो करतात. तो कोणता बघा, द ऑब्झर्व्ड वेवलेंथ्स ऑफ द एमिशन लाईन्स. ऑब्झर्व्ड वेवलेंथ्स, या वेवलेंथ्स ज्या आहेत म्हणजे लॅम्डा, प्रत्येक लाईन्सच्या ज्या ऑब्झर्व्ड वेवलेंथ्स आहेत ऑफ द एमिशन लाईन्स आर फाउंड टू ओबे द रिलेशन. ते एक रिलेशन फॉलो करतात, ओबे करतात. कोणतं रिलेशन? 1 by lambda is equal to capital R in bracket 1 by n square minus 1 by m square bracket complete. आता या ठिकाणी लॅम्डा काय आहे? वेअर लॅम्डा इज द वेवलेंथ ऑफ लाईन, त्या लाईनची वेवलेंथ लॅम्डा. त्याच्यानंतर R हा एक कॉन्स्टंट आहे, रेडबर्ग्स कॉन्स्टंट. n आणि m काय आहे? तर बघा, n and m आर द लोअर अँड हायर ऑर्बिट रिस्पेक्टिव्हली. n म्हणजे लोअर ऑर्बिट, m म्हणजे हायर ऑर्बिट. आता बघा, कंडिशन्स काय आहे म्हणजे n आणि m ची व्हॅल्यू काय असली तर कोणती लाईन मिळेल, आणि तिला नाव सिरीज ऑफ लाईन्स जी असेल ती कोणती सिरीज असेल. फर्स्ट लायमन सिरीज मध्ये जर n म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये ट्रान्झिशन फ्रॉम सेकंड, थर्ड, फोर्थ. आता बघा हा कन्सेप्ट काय आहे. हा न्यूक्लियस, हा न्यूक्लियस, ही त्याची फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट, ही फिफ्थ ऑर्बिट, सॉरी फोर्थ ऑर्बिट, and this one is the fifth orbit. आता बघा ट्रान्झिशन, पहिली केस लायमन सिरीज. जर ट्रान्झिशन n म्हणजे इनर लोअर, n म्हणजे लोअर ऑर्बिट आणि m म्हणजे हायर ऑर्बिट. m means n and m are the lower and higher orbits respectively. आता लायमन सिरीज केव्हा ऑब्झर्व होते? हा स्पेक्ट्रम आपल्याला केव्हा ऑब्झर्व होतो? सपोज दिस वन इज द ॲटम, आणि ह्या ॲटम मध्ये जेव्हा फर्स्ट ऑर्बिट वर सेकंड, थर्ड, फोर्थ पासून, आता ही फर्स्ट ऑर्बिट आहे, या फर्स्ट ऑर्बिट वर सेकंड पासून बघा, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, ऑर्बिट नंबर 1, ऑर्बिट नंबर 2, 3, 4, 5. आता फर्स्ट ऑर्बिट वर सेकंड ऑर्बिट पासून ट्रान्झिशन असेल, तसंच थर्ड ऑर्बिट पासून ट्रान्झिशन असेल, किंवा फोर्थ ऑर्बिट पासून ट्रान्झिशन असेल, फिफ्थ ऑर्बिट पासून ट्रान्झिशन असेल. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट वर ही फर्स्ट ऑर्बिट आहे, इतर तिच्यापेक्षा हायर कोणत्या ऑर्बिट 2, 3, 4. आता 1 पेक्षा हायर ऑर्बिट नंबर 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. या ऑर्बिट किती घेऊ शकतो? इन्फिनिटी. आणि जेव्हा ट्रान्झिशन, आता ट्रान्झिशन म्हणजे काय की इथला इलेक्ट्रॉन इथं जंप करेल, इथला इलेक्ट्रॉन इथं जंप करेल, इथला इलेक्ट्रॉन इथं जंप करेल, इथला इलेक्ट्रॉन इथं जंप करेल. का जंप करेल? when the electron jumps from
higher orbit to lower orbit, it emits a radiation. It emits a radiation, आणि हेच ते रेडिएशन आहे. आता हा हायड्रोजन आहे, सपोज हायड्रोजन ॲटम. तर हायड्रोजन ॲटमच्या फर्स्ट ऑर्बिटवर इतर त्याच्यापेक्षा फर्स्ट ऑर्बिटला सोडून इतर वरच्या सगळ्या ऑर्बिट, सेकंड, थर्ड, फोर्थ अप टू इन्फिनिटी चे इलेक्ट्रॉन्स, इथून इलेक्ट्रॉन इथं आला तर फर्स्ट लाईन तयार होते. इथून इथं म्हणजे सेकंड टू फर्स्ट आला तर फर्स्ट लाईन, थर्ड टू फर्स्ट आला सेकंड लाईन, फोर्थ टू फर्स्ट आला, फिफ्थ टू फर्स्ट आला. म्हणजे फर्स्ट वरच इतर त्याच्यापेक्षा हायर जे ऑर्बिट्स मधून इलेक्ट्रॉन जंप करतो तेव्हा तो त्याची एनर्जी लूज करतो. जेव्हा तो ह्या ऑर्बिटमधून ह्या ऑर्बिटमध्ये पोहोचवायचा आहे तर त्याला एनर्जी द्यावी लागेल. इथून इथं पोहोचवायचं आहे तर एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे ॲज द इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम लोअर ऑर्बिट टू हायर ऑर्बिट देन इट गेन्स एनर्जी. बट when it jumps from higher orbit to lower orbit, हे हायर आहे आणि ही लोअर ऑर्बिट आहे, जेव्हा तो जंपिंग करेल इट radiates radiation or it gives radiation of different wavelengths. मग या वेव्हलेंथ साठी फर्स्ट सिरीज मिळते आणि ही दिसते, त्याला म्हणतो आपण लायमन सिरीज. दिस सिरीज लाईज इन द अल्ट्राव्हायोलेट रिजन. आता अल्ट्राव्हायोलेट आपण बघू शकत नाही, अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये ती असते ऑफ द स्पेक्ट्रम. ही मेन गोष्ट आहे की लायमन सिरीज ही कुठं सापडते, आढळून येते अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये. तसंच दुसरी, आता हे नेम ऑफ द सायंटिस्ट आहे, लायमन, बाल्मर, पास्टन, ब्रॅकेट, पिफन, हे 5 सायंटिस्टने हे डिस्कवरी केलेली आहे. आता बाल्मर काय म्हणणं आहे, बाल्मरचं असं म्हणणं आहे की फर्स्ट ऑर्बिटवर नाही, आता सेकंड ऑर्बिटवर इतर त्याच्यापेक्षा वरती असणाऱ्या ऑर्बिट्स मधून जंप करेल इलेक्ट्रॉन. आता बघा, हे सेकंड ऑर्बिटवर थर्ड मधून जर जंप केला तरी रेडिएशन निघेल. फोर्थ ऑर्बिट मधून जरी जंप केला पण सेकंड वरच तरी रेडिएशन निघेल. फिफ्थ ऑर्बिट मधून जरी जंप केला, ही सिक्स्थ ऑर्बिट आहे, तर प्रत्येक जंपला तो रेडिएट करतो, एनर्जी रेडिएट करतो इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, हॅव अ डिफरंट वेव्हलेंथ्स. आणि त्या रेंज मध्ये मग इथं बघा n=2 म्हणजे काय, सेकंड ऑर्बिटवर त्याच्यापेक्षा हायर, सेकंडच्या नंतर कोण असतील, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. हा ऑर्बिट नंबर येते. सेकंड ऑर्बिटवर त्याच्यापेक्षा हायर ऑर्बिट्स मधून जेव्हा इलेक्ट्रॉन जंप करेल तेव्हा जे रेडिएशन निघेल, एमिट होईल, तर त्या वेव्हलेंथ अशा असतील बाल्मर. त्या वेव्हलेंथ किंवा लाईन्स या बाल्मर सिरीज मध्ये येतील. मग समजलं, इथं फक्त बघा 1, 2, 3, 4, 5 यांची व्हॅल्यू, लोअर व्हॅल्यू. या सिरीज साठी लोअर व्हॅल्यू 1 आहे आणि हायर त्याच्या पुढचे म्हणजे 1च्या पुढचे कोण, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. दिस सिरीज लाईज इन द अल्ट्राव्हायोलेट रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. तसंच बाल्मर सिरीज साठी लोअर व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. आता 2 आहे. नंतर त्याच्यापेक्षा हायर m ची व्हॅल्यू, हायर ऑर्बिटची व्हॅल्यू 2च्या पुढची 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. दिस सिरीज लाईज इन द व्हिजिबल रिजन. व्हिजिबल रिजन म्हणजे हे दिसतात, या लाईन्स दिसतात, रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. आता पास्टन सिरीज काय आहे, पास्टन सिरीज मध्ये पहिल्या 2 ऑर्बिटचा काही संबंध नाही. मग थर्ड ऑर्बिटवर 1, 2 ही थर्ड ऑर्बिट आहे. थर्ड ऑर्बिटवर तिच्या वरच्या हायर ऑर्बिट पासून इलेक्ट्रॉन जंपिंग करणार. अजून असे तर इथून इथं जंप करणार, थर्ड वरच सगळे, थर्ड वरच जंपिंग करणार त्याच्यापेक्षा जास्त वरच्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन. तर तेव्हा आपल्याला सिरीज, मग ते जेव्हा जंपिंग करतात हायर एनर्जी पासून लोअर एनर्जी कडे येतात, म्हणजे काय, ते जेव्हा
फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड मध्ये जर जाणार तर एनर्जी गेन करणार, म्हणजे एनर्जी दिली तर फर्स्ट मधून सेकंड मध्ये, अजून एनर्जी दिली तर सेकंड मधून थर्ड मध्ये, अजून एनर्जी दिली तर थर्ड मधून फोर्थ मध्ये. पण त्याच्या रिव्हर्स जर आपण एनर्जी ऍब्सॉर्ब केली तर त्याच्या वरच्या ऑर्बिट मधून तो खालच्या ऑर्बिट मध्ये येतो. पण येताना व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर टू लोअर ऑर्बिट इट एमिट्स रॅडिएशन. त्यावेळेला वेगवेगळ्या वेव्हलेंथचं रॅडिएशन एमिट करतो आणि ती रॅडिएशनची वेव्हलेंथ नुसार हे प्रकार पडले आहेत सिरीजचे. मग बाल्मर सिरीज कोणत्या प्रकारात मोडते? व्हिज्युअल रिजन ऑफ द स्पेक्ट्रम मध्ये. तसं पास्टन सायंटिस्टने काय ऑब्झर्व केलं? थर्ड ऑर्बिटवर त्याच्यापेक्षा पुढच्या ऑर्बिट म्हणजे 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी ऑर्बिट वरून इलेक्ट्रॉन जम्पिंग जेव्हा करेल आणि जम्पिंग करताना तो एनर्जी लूज करतो, म्हणजे रॅडिएशन. दॅट लॉस्ट एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ रॅडिएशन. रॅडिएशन हॅव सर्टन वेव्हलेंथ आणि त्या वेव्हलेंथ मध्ये मग पास्टन सिरीज साठी काय आहे हे लिमिट बघा, कंडिशन बघा. n इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 4 च्या पुढचं काय असेल? सॉरी, n इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू more than 3 म्हणजे 4, 5, 6 infinity. This series lies in the infrared region of the spectrum. हे महत्वाचे आहे ना, रेड कलर्ड लिहिलेले. त्याच्यानंतर तसंच ब्रॅकेटवर ट्रान्झिशन कुठून कुठं असेल? फोर्थ ऑर्बिटवर त्याच्यापेक्षा वरच्या ऑर्बिट मधून, त्याच्यापेक्षा वरच्या ऑर्बिट मध्ये कोणत्या? 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी पर्यंत. मग आपल्याला सिरीज ऑफ लाईन्स मिळते अँड दिस सिरीज ऑफ lines lies in the near infrared region of the spectrum. Near infrared region. ही in the infrared आहे, ही near infrared आहे. आणि पुढची जी आहे फंड सिरीज त्याच्या n इज इक्वल टू 5. n p p बोलायचा नाही, सायलेंट आहे. फंड सिरीज मध्ये n ची व्हॅल्यू काय असेल? याच्यापेक्षा जास्त. मग n ची व्हॅल्यू ही लोअर आहे. फंड सिरीज साठी लोअर लिमिट 5 आहे आणि हायर लिमिट मोर दॅन 5 म्हणजे 6, 7, 8. जेव्हा फिफ्थ ऑर्बिटवर 6th और 7th और 8th और 9th और अप टू इन्फिनिटीच्या ऑर्बिट मधून तो इलेक्ट्रॉन जर फिफ्थ वर येत असेल त्यावेळेला जी एनर्जी रॅडिएट होते इन द फॉर्म ऑफ वेव्स, तर त्या वेव्हलेंथ मध्ये ही सिरीज येते. ही सिरीज लाईज इन फार इन्फ्रारेड रिजन. आता बघा, इन्फ्रारेड रिजन, नियर इन्फ्रारेड रिजन आणि फार म्हणजे लांब. हे बघा, ह्या तिघ लाईन्स फार इम्पॉर्टंट आहे. ह्या इन्फ्रारेड, या इन्फ्रारेडच्या जवळ आणि ह्या इन्फ्रारेड पासून दूर अशा लाईन्स मिळतात. दिस सिरीज lies in the far infrared region of the spectrum. Rutherford's model could not explain the atomic spectra. बघा, आपण मागच्या पिरियडला ड्रॉबॅक्स किंवा डिफिकल्टीज इन द रुदरफोर्ड्स मॉडेल, 2 डिफिकल्टीज आपण पाहिल्या होत्या. आणि आता तर रुदरफोर्ड्स मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. हे असं का घडतं हे रुदरफोर्ड्सचं मॉडेल सांगू शकलं नाही, एक्सप्लेन करू शकलं नाही. ही मेन गोष्ट लक्षात ठेवायची. रुदरफोर्ड्स मॉडेल could not explain the atomic spectra, why it causes. Now we'll stop here.